आळंदीतील इंद्रायणी नदी म्हणजे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान, पण इंद्रायणी नदीचं पात्र आज सुद्धा फेसाळलेलं आहे। नदी पात्रात केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात आहे। ही परिस्थिती उद्भवली त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक आहेत। फेस कमी करण्याकरता त्यावर फवारणी केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। सचिन, हा फक्त आत्ताचा भाग नाहीये, तर अनेकदा असं बघायला मिळालंय की इंद्रायणीचं पात्र हे अनेकदा फेसाळलेलं असतं, त्यात केमिकल मिश्रित पाणी असतं, प्रदूषणयुक्त असं हे पात्र झालेलं आहे। काय सांगाल? खरं तर इंद्रायणी नदी फेसाळली हा एक जटिल प्रश्न झालेला आहे। वर्षभर ही नदी फेसाळलेली असते। याचं मुख्य कारण म्हणजे इंद्रायणी नदी ज्या ठिकाणावर उगम पावते त्या ठिकाणावरूनच तर आळंदीपर्यंत या नदीच्या दोन्ही बाजूला केमिकल कंपन्या आहेत आणि त्या केमिकल कंपन्यातले केमिकल मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता या नदीत सोडलं जात असल्याचा आळंदीकरांचा आरोप आहे आणि त्यामुळे हे पाणी फेसाळतंय। आपण या ठिकाणी पाहू शकताय ही इंद्रायणी नदी आहे। आळंदीच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे नदी पात्र फेसाळलंय आणि हा जो फेस आहे हा संपूर्ण पाण्यावरती साचलेला आहे। त्याचबरोबर पाण्याच्या माध्यमातून हा फेस जेव्हा वाहतोय त्यावेळेस आपण अगदी काश्मीरमध्ये उभा आहोत की काय अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर इंद्रायणी नदीच्या नदी सुधार प्रकल्पासाठी शासनाने मोठा निधी मंजूर केलाय आणि हे प्रकल्प हाती घेण्यात आलाय, मात्र त्याच्यावरती कोणतीही कारवाई करताना दिसत नाही। हे सर्व होत असताना एकूणच इंद्रायणी नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी जात असताना हे केमिकल दूर करण्याच्या ऐवजी शासनाने आता हा फेस कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता काही पंप आहे, या पंपाच्या माध्यमातून या फेसावरती आता नवीन केमिकल फवारलं जात आहे। पहिल्याच या पाण्यामध्ये केमिकल आहे त्यामुळे ह्या पाण्याचा फेस तयार होतोय आणि हा फेस कमी करण्यासाठी शासन आता पुन्हा या पाण्यामध्ये या फेसावरती केमिकल फवारून हा फेस जिरवण्याचा तात्पुरता प्रयत्न करतोय। मात्र हा प्रयत्न करत असताना शासन कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताना दिसत नाही। आपल्यासोबत काही आळंदीचे ग्रामस्थ आहेत, वारकरी आहेत, त्याला काय सांगाल? इंद्रायणी नदी फेसाळली हा जटिल प्रश्न आहे। इंद्रायणी नदी फेसाळ्यावरती उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र फेस काही थांबत नाही। आज संपूर्ण जग अराजकतेनं माजलेलं असताना, दहशतवादासारखी समस्या जगाला भेडसावत असताना, जगाला शांततेचा संदेश देणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी या इंद्रायणीच्या काठावरती साधना केली, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी या इंद्रायणीमध्ये स्नान केलं। आज खऱ्या अर्थानं ती इंद्रायणी माता फेसाळली नाही तर ती रक्ताळली आहे। आज इंद्रायणीकडे पाहिलं की डोळ्यामध्ये अश्रू उभा राहतात। अनेक वेळा ह्याच्यावरती शासनाने काय उपाय करण्याचे प्रयत्न केले, परंतु सगळेच उपाय ते फेल झालेले आहेत खऱ्या अर्थाने। आज संपूर्ण वारकरी समाज आणि महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्यावरती प्रेम करणारे सगळे भाविक शासनावरती नाराज आहेत की तुम्ही जखमीवरती तात्पुरती मलमपट्टी करताय, कायम उपाययोजना त्याच्यावरती शोधल्या पाहिजेत अशी आमची भावना आहे। आणि त्याकरता वारकरी संप्रदायातून म्हणा किंवा पंचक्रोशीतून म्हणा सहकार्य करण्याची आमची भावना आहे। फक्त शासनाने आम्हाला सोबत घेऊन याच्यावरती तातडीने उपाय करावेत। हा जो प्रश्न आहे याच्यावरती तात्पुरती मलमपट्टी न करता याच्यावरती ठोस उपाययोजना कराव्यात अशी वारकऱ्यांची भावना आहे। इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत, काय सांगाल याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या ऐवजी हा फेस जिरवण्यासाठी आता या फेसावरती केमिकल फवारलं? नक्कीच सचिन, आपण बघतोय की प्रदूषण झालेलं आहे, या नदीचं पात्र हे प्रदूषित झालेलं आहे, फेसाळलेलं पाणी आपल्याला बघायला मिळतंय। याविषयी आपण अधिक बोलत राहणार आहोत जोपर्यंत हे पात्र स्वच्छ होत नाही।